म्हणण्यासाठी असं म्हणजे शास्त्रपाठ त्याकडे आपण लक्ष देऊयात. जुन्या करारामधून उपदेशकाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 1 ते 8 ही वचने, उपदेशक 12 1 ते 8. नव्या करारामधून प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय 14 ते 22 ही वचने, नव्या करारामधून प्रगटीकरण 3 14 ते 22. जुना करार उपदेशक 12 1 ते 8, नवा करार प्रगटीकरण 3 14 ते 22 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. करता जुन्या करारातून उपदेशाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 1 ते 8, उपदेशक 12 1 ते 8. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्ष जवळ येत आहेत की यात मला काही चूक नाही असे तू म्हणशील. त्या समयी सूर्यप्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. त्या काळी घराचे रखवालदार कापतील, बळकट पुरुष वागतील, दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल, खिडक्यातून पाहणाऱ्या अंध होतील, जात्याचा आवाज बंद झाला म्हणजे बाहेरील दारे मिटतील. पत्राच्या शब्दाने देखील त्यांच्या निद्रेचा भंग होईल. सर्व गायनस्वर मंदावतील, ते चढावाला भीतील. रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यास वाटेल. बदाम फुलेल, टोळसुद्धा जड असा वाटेल. वासना निमेल, कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामाला चालला आहे. आणि उघड बडवून रडणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळ घडा फुटेल. आडावरचा रहाट मोडेल, तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ, उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ. 3रा अध्याय 14 ते 22. लाउदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, जो विश्वसनीय व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे अधिकरण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस, हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यावर मी प्रेम करतो तितक्याचा निषेध करून त्यांना शिक्षा करीतो. म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा तो विजय मिळवतो, त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईल. आत्मा मंडळास काय म्हणतो, ह्या ज्याला कान आहेत ते ऐकू. आमीन. परमेश्वर देवा, पासलेले वचने आपणा सर्वांच्यासाठी आशीर्वादाची. संदेशाचं असणारं शीर्षक आहे येशूचे बोलावणे, परंतु माझा प्रतिसाद काय. येशूचे बोलावणे, पण माझा प्रतिसाद काय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ह्या शास्त्रपाठाकडे लक्ष लावतो त्यावेळेस हा शास्त्रपाठ येशू ख्रिस्ताने संत योहानाला पात्म बेटावर असताना आत्म्याने तो संचरित झाला आणि मग त्याला स्वर्गामध्ये नेलं
आणि ह्या पुस्तकामध्ये काय असायला हवं याविषयी देवाने त्याला त्या ठिकाणी माहिती सांगितली. आणि तो म्हणतो जे झालं, जे घडत आहे आणि इथून पुढे जे होणार आहे त्याविषयी तू हे सगळं लिही आणि आशिया मायनरमधील किंवा आशिया प्रांतातील 7 मंडळांना तू हे लिहून पाठव. जे घडलं, जे घडत आहे आणि जे घडणार आहे. जे घडत आहे या शब्दामध्ये आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. अनेक वेळेस अभ्यास करणारे आम्ही मंडळी म्हणतो की मंडळीच्या असणारे 7 पर्व आहेत. इफिस्कारास मंडळीचं पर्व, स्मिर्ना मंडळीचं पर्व, अशी पर्व आहेत. आणि मग शेवटच्या असणाऱ्या लाउदिकिया मंडळीक येतो. आजची असणारी वडिलोपार्जित जी मंडळी आहे, ही वडिलोपार्जित असणारी मंडळी बहुतेक वेळेस लाउदिकिया मंडळीसारखी झालेली आम्हाला दिसत आहे. 3री पिढीमध्ये आल्यानंतर मंडळ्या बदलताना दिसतात. एक देवाचा सेवक असं म्हणतो 2ऱ्या पिढीपर्यंत लोकांचं देवाशी विश्वासू पण फार चांगला आहे. 3री, 4थी, 5व्या पिढीला गेल्यानंतर त्या मंडळीमध्ये तोचपणा येतो. 30 गोष्ट येते. त्याच असणाऱ्या गोष्टींची सुरुवात होते. तेच पुन्हा रिपिटेशन पाहायला भेटतं. कारण की देवासंगती विश्वासू राहण्यापेक्षा दुसऱ्या गोष्टी संगती विश्वासू राहण्याची ज्या वेळेस सुरुवात होते त्यावेळेस मंडळीमध्ये कळत न कळत एक रुटीन येतं, एक चाकोरीबद्धपणा येतो. काही महिन्यापूर्वी एक संदेश दिला होता शमशोनाचं, की शमशोनाचे डोळे फोडल्यानंतर शमशोन हा ते असणारं जातं फिरवत होता आणि ते जातं फिरवत असताना त्याच्या डोळ्यांना तर दिसत नाही. ज्या वेळेस मंडळीचा दृष्टांत लोप पावतो त्यावेळेस मंडळी देखील आत्मिक दृष्टिकोनातून ही दृष्टीहीन होते आणि मग ती जातं फिरवायला लागते. ती जातं फिरवत असताना जातं तर फिरवते, त्या जात्यातून निघणारं जे प्रोडक्ट आहे ते मंडळीला उपयोगाचं होत नाही, तर ते जगासाठी किंवा इतर लोकांसाठी उपयोगाचं होऊ लागतं. आणि म्हणून ज्या वेळेस मंडळी कालपरत्वे वयाने वाढत जाते ती वास्तविक पाहता आध्यात्मिक प्रौढतेकडे जायला हवी, पण त्याऐवजी ती आध्यात्मिक घसरणीकडे जाते. कारण की लाउदिकिया मंडळीचं उदाहरण आहे. जगामध्ये जर आम्ही एक अभ्यास केला तर जगामध्ये सगळ्या प्रकारच्या ह्या 7च्या 7 मंडळ्या आजही जगामध्ये वेगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला पाहायला भेटतात. जे नवीन विश्वासणारे ख्रिस्ताकडे येतात त्यांच्यामध्ये इफिस्करास मंडळीसारखी आजही प्रेरणा आहे. आजही ख्रिस्तासाठी उभा राहतात. जगाच्या कानाकोपऱ्यात किंबहुना भारत देशामध्ये काही भागामध्ये काही स्मुर्णा मंडळ्या आहेत की ज्या मंडळाला छळाला सामोरे जावं लागत आहेत. लोक ख्रिस्तासाठी मरत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, 7 प्रकारच्या मंडळ्या आम्हाला जगामध्ये वावरत असताना दिसतात. परंतु ह्या 7व्या मंडळीकडे आल्यानंतर मृत्युंजय पुनरुत्थित ख्रिस्त हा ह्या मंडळी संगती बोलत असताना ह्या मंडळीशी त्याच्या बोलण्याचा दृष्टांत, बोलण्याचा रोख समजून घेणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता या मंडळीकडे जर पाहिलं तर या मंडळी तो वचन 20 जे आम्ही वाचलंय त्या ठिकाणी पहा मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. दाराशी उभा असणारा माणूस कोठे असतो? ठोकणारा माणूस कोठे असतो? बाहेर. ही सगळ्यात भयंकर मंडळीची अवस्था आहे. देवाला बाहेर ठेवणं. ज्याने मंडळीसाठी वधस्तंभावरती प्राण दिला, जो मरण पावला, देवाने ज्याला 3ऱ्या दिवशी उठवलं, ज्याला पुनरुत्थित केलं, जो मंडळीसाठी खंडणी भरणारा आहे, त्याला कुठं ठेवलंय? मंडळीच्या बाहेर. आणि मंडळीच्या बाहेर ठेवल्यानंतर तो बाहेरून दार वाजवतो, हॅलो मी आलोय, दार उघडा, दार उघडा, कोणीतरी ऐका, कोणीतरी उघडा, मी दारावर उभा आहे. या मंडळीत तुम्ही काय करता? कोणाची सेवा करता? कोणाची उपासना करता? कोणाच्या नावाने प्रबोधन घेता? कुठलं वचन ऐकता? कोणाकडे प्रार्थना सादर करता? कारण मी नाही. ख्रिस्त मंडळीच्या बाहेर कधी जातो माहितीये का? ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं वचन घडत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने वचन सांगितलं, ज्या ठिकाणी 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतील. कोणाच्या नावाने? ज्या वेळेस आम्ही भक्तीला येत असताना येशूच्या नावाने एकत्र येण्यापेक्षा दुसरे आमचे विचार, कल्पना, मार्ग घेऊन येतो, त्यावेळेस येशू आमच्यामध्ये नाही येणार.
आम्ही चर्चला म्हणण्यापेक्षा आम्ही भक्तीला काय येतो हा आमचा असणारी विचारसरणी बदलायला हवी. आम्ही चर्चला येत असताना एकमेकांना भेटायला येत नाही, त्याला 8 दिवस पडलेत. आम्ही येत असताना चर्चमध्ये आम्ही पैसे देतो म्हणून चर्च चालतं, त्यासाठी आम्ही येत नाही. देव फार समर्थ आहे पैसे पुरवण्यासाठी. आहे का हो देव समर्थ? कशावरून? हो, पवित्र शास्त्रातलं एक ज्वलंत उदाहरण आहे. ते सगळे मिस्रातून निघाले 6 लाख पुरुष, त्यांच्या पत्नी, त्यांची लेकरं बाळ, आणि ते मोशेच्या समोर आले. आणि मोशेकडे आल्यानंतर मोशेला म्हणताना म्हणाले, मोशे मिस्रामध्ये बरं होतं, कारण मिस्रामध्ये आम्ही पाहिलं तर आम्हाला त्या ठिकाणी मासे भेटत होते, काकडी भेटत होते, कलिंगड भेटत होतं, खायला आम्हाला जे हवं ते सगळं, शाकाहार असो किंवा मांसाहार भेटतं. तू या ठिकाणी आम्हाला कुठं आणलंस रानामध्ये, आणि आम्हाला आता खायला आम्हाला या ठिकाणी मांसाहार हवा आहे, आम्हाला मटण हवं आहे. आणि ज्यावेळेस तो म्हणाला त्यावेळेस मोशे गेला, हे देवा, ज्यांना तू घेऊन ये म्हटला त्यांना मी येतपर्यंत घेऊन आलो, आता ह्यांच्या तोंडाची चव बदलली, तू दिलेल्या गोष्टी नकोयत. अनेक वेळेस माणसाला एक वेळ अशी येते, देव जे देतो ना त्याला ते नको वाटतं. त्याला वाटतं मला माझ्या मनाचं पाहिजे. इस्रायल लोकांनी मागितलं ना एकदा, देव राजा होता, राजाच्या ऐवजी म्हटले आम्हाला दिसणारा राजा दे. तो म्हणतो मी राजा आहे तुमचा. शमूएल सांगतो अरे देव तुमचा राजा आहे. तो म्हणतो नाही, आम्हाला दिसणारा दे, आमच्यासारखा दे, शेजारच्या त्या असणाऱ्या यबुसी लोकांसारखा दे, पलीकडे असणाऱ्या पलिष्टी लोकांसारखा दे, जो आम्हाला दिसायला पाहिजे तो हे करेल. आणि तो शमूएल म्हणतो अरे असं करू नका, देव तुमचा राजा आहे, देव तुमचा पुढारी आहे. तो म्हणतो नाही नाही आम्हाला असं. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस देवाचे लोक देवाचा नियम सोडून ज्या वेळेस ते दुसऱ्या नियमाकडे जातात, त्यावेळेस ते देवाची निर्भत्सना करतात आणि देवाचं असणारं पुढारी पण ते नाकारतात. आणि म्हणून ज्यावेळेस ते नाकारलं जातं त्यावेळेस ख्रिस्त थांबत नाही, ख्रिस्त दाराच्या बाहेर थांबतो. पण ख्रिस्ताला हे माहित आहे की ह्या लाउदिकिया मंडळीमध्ये आजही काही जण आहेत की ज्यांना माझा आवाज ऐकायला येतो. म्हणून पुढच्या वचनात, शेवटच्या वचनात 22 लिहिले, आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. कोणाला ऐकायला येतो माहितीये का? सगळ्यांना कान आहेत ना? आहे ना रे कान? अर्पित आहे ना? 2 आहेत ना? शाबूत जागेवर? ओके, व्हेरी गुड. कोणाला ऐकायला येतं देवाचं वचन? पहिलं सांगतो लोक कसं ऐकतात, मग सांगतो कोणाला ऐकतं. जगात ऐकण्याची पद्धत, लोक म्हणतात ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडायचं. नळी फुंकल्यासारखं ऐकतात, तिथून ऐकायचं इथून सोडायचं. दाखवत असताना असं दाखवतं मी सगळं ऐकतोय, पण ते काय इथून निघून इकडे जातं. दुसरे ऐकतात शिसं ओतल्यासारखं ऐकतात. पूर्वी मराठीत कानात शिसं ओतलं, कानात म्हणजे किती देवाचं वचन आलं तरी ते आत घुसतच नाही, हिथंच आपटतं नुसतं. तिसरे लोक आहेत ऐकणारे, ते हिथून ऐकतात आणि हिथून बाहेर काढतात. हिथून बाहेर काढत असताना त्याचे वेगळे प्रकार आहेत 2. हिथून ऐकायचं, हिथून काढायचं. पण ते हिथून काढताना 2 बोलण्याचे प्रकार आहेत. एक की मला काय लाभ झाला आणि दुसऱ्याला हवा म्हणून बोलावं, आणि दुसरं बोलणं हे आहे अरे हे असं नाहीये, त्यांचं कामच आहे बोलायचं. आपण त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही, आपला पण घात करायचा आणि दुसऱ्याचा पण घात करायचा. येशूने सांगताना सांगितलं की पुरुषांना तुम्ही त्यांना देवाच्या नियमशास्त्राचे शिष्य करा, तुमचे स्वतःचे शिष्य होऊ नका. आणि चौथं, इथून ऐकायचं, अंतकरणात साठवायचं. स्तोत्र संहिता 119 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, हे देवा मी तुझं वचन माझ्या अंतकरणात जपून ठेवलंय. आम्ही ऐकलेलं वचन आमच्यासाठी आहे. आता आत्मा मंडळास काय म्हणतो? आत्म्याचा आवाज कोणाला ऐकायला येतो? कोणाला येतो? ज्याचं तारण झालेलं आहे, ज्याचं तारण झालेलं आहे. जे येशू जो मेंढपाळ आहे, त्या मेंढपाळाचे जे मेंढर आहेत, कारण योहान कृष शुभवर्तमानामध्ये येशू लिहिताना असं म्हणतो, माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. आम्हाला जग ख्रिस्ती म्हणून ओळखतं का याविषयी येशूला काय घेणं देणं नाही. मला येशूची वाणी ऐकायला येते का त्याच्याशी घेणं देणं आहे. येशू जे बोलतो तसं मला समजतं का
त्याच्याशी घेणं देणं आहे. कधी कधी येशू बोलतो एक आम्हाला समजतं बोलतो, ही कठीण अवस्था आहे. आत्मा मंडळास काय म्हणतो? प्रिय बंधू भगिनींनो, ज्या ज्या वेळेस देवाचं वचन बायबल वाचताना संदेशाच्या रूपाने आमच्याकडे येतं, त्यावेळेस देवाचा आत्मा मला काय म्हणतो हे शोधणं फार गरजेचं आहे. माझ्या शेजारच्याला काय म्हणतो, माझ्या जोडीदाराला काय म्हणतो, माझ्या लेकरांना काय म्हणतो हे शोधणं नाही. मला काय म्हणतो आत्मा? जर माझ्या अंतचक्षु, जर माझ्या असणारे आत्मिक कान, माझं आणि देवाचं नातं असेल तरच मला आत्मा काय सांगतो याविषयी माझी खात्री पटते. कारण की देवाचा आत्मा आमच्या संगती देवाच्या गोष्टी बोलतो, आपल्या गोष्टी बोलत नाही. आणि म्हणून आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. आम्हाला जर आत्मिक कान असतील तरच आत्म्याचा संदेश आम्हाला समजेल, नाही तर आम्ही त्या संदेशाचं विपरीत गोष्टी करू. आता पुढे येऊयात. हा आत्मा लाउदिकिया मंडळीला म्हणतोय की येशू म्हणतोय पहा मी दाराशी उभा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज देवाचं वचन ऐकत असताना आमचा येशू कोठे आहे हे आम्ही शोधायला पाहिजे. जर येशू आपल्या मंडळीत नाही तर आम्ही एक केवळ सोशल क्लब आहोत. 2 वर्षापूर्वी चर्चचा वर्धापन दिन झाला, त्यावेळेस मी सांगताना सांगितलं आम्ही चर्च आहोत का क्लब आहोत हे आम्ही शोधायला पाहिजे. देवाने आम्हाला चर्च होण्यासाठी बोलावलंय. चर्च म्हणजे ख्रिस्ताची निवडलेली वधू होण्यासाठी बोलावलंय. आम्हाला क्लब होण्यासाठी बोलावलं नाही. क्लबमध्ये आणि चर्चमध्ये काही सारख्या गोष्टी आहेत. काय सारख्या गोष्टी आहेत? चर्चमध्ये चर्च फंड आहे, क्लबमध्ये क्लबची फी आहे ना, आहे की नाही? चर्चमध्ये मात्र आम्ही दिलेल्या फी वरती आमचा अधिकार नाही, ते देवाचं आहे. क्लबमध्ये मात्र आम्ही अधिकार गाजवू शकतो, हे मी दिलंय त्यामुळे मी ह्या अधिकारात बसतो, हे मला द्या. चर्चमध्ये मंडळीचा प्रमुख प्रभू येशू ख्रिस्त आहे, क्लबचा प्रमुख कोणीतरी पुढारी आहे. म्हणून त्या वचनाने आत्मा मंडळास काय म्हणतो, पाळक मंडळीला काय म्हणतो, ब्रदर मंडळीला काय म्हणतो, सिस्टर मंडळीला काय म्हणते, वडील मंडळ काय म्हणतं, ह्याच्याशी घेणं देणं नाही. आत्मा मंडळास काय म्हणतो, आत्मा मंडळीला काय म्हणतो, आत्मा मला काय म्हणतो हे सर्वात महत्वाचं आहे. बाकी कोण काय म्हणतं काय महत्वाचं नाही. काल मी नसरापूरच्या मीटिंगला होतो आणि त्या ठिकाणी रेव्हरंड दळवी पाळक साहेबांनी खूप छोटासा खूप चांगला संदेश दिला, एनकरेजमेंट. आणि ते म्हणाले प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. आणि त्यांनी स्पष्टीकरणादाखल एक वाक्य वापरलं, लोक तुमच्याविषयी काय म्हणतात ह्याचं घेणं देणं नाही, देव तुम्हाला नीतिमान ठरवतो का ते महत्वाचं आहे. ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस देवाचे आभार मानले. देवा तुझे आभार मानतो की तू माझ्या एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलंस. अवघे 7 ते 8 मिनिटं बोलले असतील. आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला आत्मिक कान आहेत त्याला आत्म्याचा आवाज समजतो. ज्याला आत्मिक कान आहे तो आत्म्याच्या गोष्टी करतो. आता येऊयात आपल्या वाचनाकडे. तो म्हणतो पहा मी दाराशी उभा आहे, आमचा प्रभू कोठे आहे हे आम्ही शोधणं गरजेचं आहे. सामुदायिकरित्याने आमचा प्रभू कुठं ठेवलाय? आम्ही चर्चच्या बाहेर ठेवलाय का? शोधायला पाहिजे. वैयक्तिक प्रभू माझा असेल त्याच्याविषयी माझं दुमत नाही. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकार केला, तेव्हापासून आम्ही देवाचे आणि देव आमचा झाला. येशू आमचा थोरला बंधू झाला, आम्ही देवाची लेकरं झालो, देव आमचा पिता झाला. परंतु ज्या वेळेस आम्ही मंडळी म्हणून एकत्र जमतो त्यावेळेस आम्ही येशूला कोठे ठेवलाय? येशू दार वाजून म्हणतो का मी दारावर आहे, मी दारावर आहे? अरे बघ, आतमध्ये तुमच्या संगती नाही, आतमध्ये मी तुझ्या संगती बसलो नाही, तुझ्यापासून लांब आहे. आणि आम्ही ते विसल ब्रोअर आहात का की जे आम्ही दार उघडून येशूला म्हणतो येशू आतमध्ये? कारण येशू म्हणतो मी दाराशी उभा आहे. येशू सांगताना म्हणतो की मी दाराशी उभा आहे. येशू आमचा कृतिशील देव आहे, आमच्यासाठी कृती करणार आहे. तो आमच्या संगती बोलणारा परमेश्वर आहे, तो आमच्या संगती संवाद साधणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला भेटतं प्रकटीकरणाचं पुस्तक 1 अध्याय 12, माझ्या बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळालो. मागे वळून पाहतो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कुणी एक माझ्या दृष्टीस पडला. आम्हाला कोणता ख्रिस्त माहित आहे?
आणि आम्ही कोणत्या स्वर्गात जाणार आहोत. एकदा एका बायबल कॉलेजला घटना घडली. एक मुलगा रात्री खूप जोरजोरात रडू लागला आणि म्हणून कसं तरी करून दार उघडून त्या रूममध्ये बाकीचे 2-4 जण गेले आणि 2-4 जण गेल्यानंतर तो मुलगा त्याच्या भाषेत बोलत होता, त्याच्या भाषेमध्ये तो बोलत होता. म्हणून त्या ठिकाणी एक अंकल होते, अंकलला त्यांची भाषा येत होती आणि मग तो अंकल त्या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलला. काय झालं? तो म्हणला, मला स्वप्न पडलं रात्री आणि मी रडत राहिलो, कारण मी स्वप्न पडलं आणि मी स्वर्गामध्ये गेलो. तो म्हणले, आपा त्या अंकल म्हणले, आनंदाची गोष्ट. आम्ही काय सांगतोय, ह्याला स्वप्न पडले आणि हा स्वर्गात गेला. म्हटलं आनंदाची गोष्ट, रडतोय का? म्हणले हा. म्हणला मी स्वर्गामध्ये गेल्यानंतर मी सगळा स्वर्ग धोंडाळला, मला येशू कुठंच दिसला नाही. जिथं येशू नाही तो स्वर्ग आम्हाला नकोय. अशा स्वर्गात जाऊ नका जिथं येशू नाही. अशा स्वर्गात जाऊ नका की जिथं देवाची कृपा नाही. अशा स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करू नका की ज्या ठिकाणी देवाची कृपा आमच्यावर उन्निगत होऊ शकत नाही. अशा स्वर्गामध्ये जाऊ नका की ज्या ठिकाणी स्वगौरव आहे परंतु देवाचं गौरव होत नाही. अशा स्वर्गात जा जिथं येशू आहे, त्या येशूच्या चरणाजवळ बसून येशूला म्हणायचं, येशू हा मुकुट तू मला दिलंस, हा मुकुट मी परत तुझ्याकडे समर्पित करतो. आणि स्वर्गामधले जी सगळी हे आहेत ना, बक्षिसं आहेत, 5 बक्षिसं, ही 5 बक्षिसं डोक्यावर मिरवण्यासाठी नाहीत, ही सगळी काढायची, येशूकडे ठेवायची आणि येशूला म्हणायचं, येशू ह्या बक्षिसात तुला गौरव असो, मी माझ्या मुकुटाशिवाय चांगला आहे कारण की तू मला इथं पाचारण केलंस. म्हणून ते 24 वेळेल आपले मुकुट काढून ठेवतात. तो म्हणतो दाराशी उभा आहे. पुढे तो म्हणतो जो दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. येशू फक्त उभा राहत नाही, येशू ठोकतो म्हणजे येशू कृती करतो. आमच्या जीवनात वारंवार देव आमच्याकडे कृती करतो. बघ मी तुझ्या जवळ आहे, तुझ्या अवतीभोवती आहे, तुझ्या इथं आहे, तुझ्या तिथं आहे. आम्हाला ते समजतं का? सध्या जग आम्हाला वारंवार ओरडून सांगत आहे की येशूचं दुसरं येणं जवळ आलेलं आहे. तिमोथेचं पत्र, थेसलोनिकरास पत्र, मत्तई कृत शुभवर्तमान, लूक कृत शुभवर्तमान, योहान कृत शुभवर्तमानाचा काय भाग, इतर पत्रांमधला काय भाग, पावलाच्या पत्रांमधला काय भाग, प्रकटीकरणाचं पुस्तकाच्या 4थ्या अध्यायापासून पुढे आम्हाला ओरडून सांगत की येशू फार जवळ आलाय, येशू फार जवळ आलाय. ज्याप्रमाणे त्या रात्री त्याने त्या गिलाव्यावर देवाचे बोट आला, म्हणे म्हणे तखेल पारसीन, मी तुला तागडीत तोडून पाहिला आणि तू उडा मारलास. प्रिय बंधू भगिनींनो, यदा कशी जग आम्हाला परफेक्ट 100 मार्क देईल, पण देव जर आम्हाला त्यासाठी एकही मार्क देत नसेल तर आम्ही तेलही गमावलं आणि तूपही गमावलं. हाती आलं दुफाटणं आणि दुफाटणं फक्त केवळ आम्हाला नरकामध्ये उपयोगाला येईल. पहा, मी दाराशिवाय दार ठोकीत आहे. एका चित्रकाराने चित्र काढलं आणि चित्र काढल्यानंतर त्या राजाने त्याला बक्षीस दिलं आणि चित्र ठेवलं. आणि चित्र ठेवल्यानंतर त्या चित्राकडे बरेच जण पाहू लागले. एक ज्ञानी माणूस आला आणि आल्यानंतर त्या राजाला म्हणा, महाराज दार तर चांगलं काढलंय पण दाराला हँडल आणि कडी कोंड्या नाही काढला, दाराला हँडल आणि कडी कोंड्या नाही काढला. आणि मग तो महाराज म्हणला, ज्याचं चित्र आहे त्याला बोलवा रे. त्याला बोलवलं आणि त्याला म्हणलं, यार तुझं चित्र चुकलंय. ह्या माणसाचं म्हणणं आहे का ह्याला हँडल नाही आणि कडी कोंड्या नाही लावायला, कुलूप लावायला, बंद करायला. तो म्हणाला, महाराज हे दार आहे ना, हे मनाचं दार आहे. मनाच्या दाराला नेहमी कडी कोंडा आतून असतो, तो आम्ही उघडायचा असतो. आमच्या दाराला लोकांना भारून कडी कोंडा लावू देऊ नका. आपल्या मनाच्या दाराला आपला आतून कडी कोंडा काढून आम्ही येशूला आत घ्यायला पाहिजे. जोपर्यंत येशूचा आवाज आम्हाला समजत नाही, थाप समजत नाही हा येशू आहे, तोपर्यंत दार उघडून आतमध्ये घेऊ नका. तोपर्यंत दार उघडून आतमध्ये. येशू आतमध्ये आल्यानंतर काय घडतं बघा. कारण की येशू जो आहे, हा येशू, ही जी मंडळी आहे, ही मंडळीविषयी सांगितलेलं आहे, ही कोमट मंडळी आहे. तरी ख्रिस्त ह्या मंडळीला सोडत नाही. ख्रिस्त ह्या मंडळीतल्या एका माणसाला सोडत नाही. प्रत्येकासाठी थाप मारतो, उघडा दार, मला आत येऊ द्यात, मी आत येतो, उघडा दार. तो थाप मारतच राहतो. येशू शेवटपर्यंत तारणाचं काम बंद करत नाही. शेवटपर्यंत तो थाप मारत राहणार. एका माणसाचं तारण म्हणून. येशू पेत्राच्या पत्रात म्हणलंय, देव विलंब लावत नाही तर सर्वांचं तारण व्हावं ही त्याची इच्छा आहे. येशू आजही येऊ शकतो लगेच, माझ्या सांगितल्याप्रमाणे देवपिता म्हणला जातं, पण देव वाट बघतो कोणाचाही नाश होऊ नये. देव म्हणतोय नाही, प्रत्येकाचं तारण व्हावं हे महत्वाचं आहे. मग विलंब लागला तरी चालेल,
देव आपल्या विषयी विलंब लावत नाही, लोकांच्या तारणाविषयी जास्त तो विचार करतो. आणि हा येशू म्हणतो, उघडा दार, मला आत यायचंय. जरी हे मंडळीला पत्र आहे तर तो आता वैयक्तिक व्यक्तीला हाक मारतो. देवाचे लोक हो, ऐकणारे जण हो, आज ख्रिस्त तुमच्याकडे हाक मारत आहे का, थाप मारत आहे का, त्याला आत यायचंय का? यदा कदाचित बहुतांशी लोकांनी सोडलेला असेल, परंतु मी त्याच्या जवळ येऊ शकतो का? पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये एक उदाहरण आहे. 12 हेर हेरण्यासाठी पाठवले आणि हे 12 हेर गेल्यानंतर त्यातील 10 जणांनी त्या असणाऱ्या 6 लाख कुटुंबांना देवापासून दूर घेऊन गेले. आम्ही एकतर लोकांना देवाच्या जवळ आणू शकतो किंवा देवापासून दूर घेऊन जाऊ शकतो. दोन्ही गोष्टी एकदाच घडू शकत नाहीत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून ज्यावेळेस तो म्हणतो दार उघडा, काय कडी बसली का आतून शोधा. अहंकाराची कडी बसली का? उपासनाचं एक गीत आहे, बंधू भगिनी नच येती कामा. प्रभोजनाला आपण गाणं गातो, पुष्कळ अजूनी उन्हा प्रभू रे, पुष्कळ अजूनी उन्हा. आम्ही उन्या होतो सगळे, आमच्यापैकी परफेक्ट कुणी नाही. आहे का कुणी परफेक्ट? ठेवा छातीवर हात, सांगा मी परफेक्ट आहे. कुणीच नाही. आमच्या प्रत्येक कमतरता आहेत. कधी कधी समोरच्या माणसात कमतरता नाही, पण आम्ही तयार केली कमतरता, कारण माझ्या विचाराने. बर, तो म्हणतो बंधू भगिनी नच येती कामा. आम्हाला आमच्या बंधू भगिनींचा गौरव आहे का? ती कडी काढा. येशू म्हणतो मला आत घ्या, मला आत यायचंय. कधी कधी आम्हाला आमचे वंश, परंपरा, संस्कृती याचा इतका गौरव, इतका अभिमान आणि गर्व आहे. ती कडी इतकी पक्की बसली वर्षानुवर्षाची की तिला किती रॉकेल टाकलं आणि ढिल्ली केली तरी ढिल्ली व्हायला तयार नाही. परंतु ती मी आतून उघडल्याशिवाय झटकन उघडेल जर मी ते सगळं सोडलं. माझ्याकडे कसली कडी बसली. काही लोकांना अभिमानाची मी परफेक्ट आहे. देर इज नो परफेक्ट. आहे का हो? शास्त्र सांगतं मनुष्याची ससगुदी डाग लावलेली आहे. आम्ही सगळे कमी आहोत. आईन्स्टाईन यांना विचारलं तुम्हाला तुम्ही असा शोध कसं काय लावले? आणि ते म्हणाले मी सगळ्यांसारखाच आहे, परंतु मी त्या गोष्टीवर सारखे 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 प्रयत्न केले आणि मला यश मिळालं. मी तुमच्यासारखाच आहे, नॉर्मल मनुष्य. आम्ही आतून आमच्या अहंकाराची कडी टाकली का? काढा. देव म्हणतो मला आत यायचंय, कडी काढ. आम्ही आमच्या आतून आमच्या पैशाची कडी टाकली का? देव म्हणतो काढ, मला आत यायचंय. आम्ही आतून आमच्या ज्ञानाची कडी टाकली का? देव म्हणतो काढ, मला आत यायचंय. तुझं ज्ञान जे आहे ना त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. ते ज्ञान जे आहे ना ते जगाच्या दृष्टीने ज्ञान आहे, माझ्या दृष्टीने त्याची काही किंमत नाही. ती कडी काढ. आमच्या अंतःकरणात कसली कडी बसली आतून? देव म्हणतो उघड. आणि आम्ही उघडल्याशिवाय आत जाऊ शकत नाही. ख्रिस्ताला आतमध्ये घेण्यासाठी आम्हाला कडी. तो म्हणतो जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल त्याच्याबरोबर मी आज जाईल. प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला येशूचा आवाज, येशूची थाप ऐकायला येते का? जगामध्ये पुष्कळ लोक होऊन गेले की ज्यांनी देवाचा आवाज ऐकला, ज्यांनी देवाला हाक मारली. साधू सुंदर सिंग हे म्हणाले जर आज रात्री तू मला दर्शन दिलं नाही तर मी ह्या लखनौ एक्सप्रेस खाली माझा आत्महत्या करीन. आणि ख्रिस्ताने त्या रात्री त्यांना दर्शन दिलं. जगात पुष्कळ जण आहेत की ज्यांना देवाने दर्शन दिलं आणि त्यांनी देवाने त्यांचं ऐकलं आणि त्यांनी देवाचं ऐकलं. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही काय ऐकतो? आमच्या ऐकण्यामध्ये जगाचे विचार, आमचे स्वतःची मान, आमचा महिमा, संस्कृती, हे म्हणजे आमचं ख्रिस्ताचं ऐकणं आहे का? आमचे विचार आणि जगाचे विचार आणि देवाचे विचार याच्यामध्ये फार केसासारखं अंतर आहे. ते केसाचं अंतर ज्याला समजलं त्याला हे समजलं देव काय बोलत आहे आणि माझे विचार काय बोलत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस देव आमच्या संगती बायबलमधून बोलतो ना हो. बायबल स्पीक्स, गॉड स्पीक्स. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला मी जातो म्हणजे तो कैवारी म्हणजे दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल आणि तो तुम्हाला जे काही मी तुम्हाला शिकवले त्या सर्वांची तो तुम्हाला आठवण करून देईल. देवाचा आत्मा बायबलच्या बाहेर जात नाही. ह्याच्यात आम्ही आमच्या गोष्टी तपासायला पाहिजे. काही महिन्यापूर्वी लोकसभेचं इलेक्शन झालं आणि एका बूथवरती एक माणूस आला, साधारणतः असेल 25-26 वर्षाचा,
आणि तो येऊन तो त्या ठिकाणी म्हणला मला मतदान करायचं. त्याला मतदान करू दिलं नाही. तो म्हणला नियमानुसार 18 वर्षात झाल्यानंतर मतदान करायचं. मी तर आता 24-25 वर्षाचा आहे, मला मतदान करू द्यात. मग त्या लोकांनी बसलेल्याने सांगितलं तुमचं लिस्टमध्ये नाव नाही, तुमचं अमुक नाही. ते म्हणले मला माहीत नाही, मी 18 वर्षात झालो, घटनेनुसार राज्यघटनेनुसार मला मतदान करण्याचा अधिकार आहे. त्याला करू द्यायला पाहिजे होतं ना, बरोबर आहे ना, होय की नाही? हां नाही हो, त्याचं नाव त्या लिस्टमध्ये नाही ना, मतदान यादीच्या करायच्या लोकसभेला. मी कुठे ते शोधायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस आहोत ना, देवाचे आहेत ना, देवाचं काम करतो, देवाच्या गोष्टी बोलतो, आत्मिक गोष्टी बोलतो, मग ते ह्याच्यामध्येच अप्रूव्ड झाल्या पाहिजे, ह्याच्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. वयाने कमी असणारा, लिस्टमध्ये नसणारा, उपस्थित नसणारा कोणी ज्याप्रमाणे सरकारच्या असणाऱ्या मतदानामध्ये मतदान करू शकत नाही, त्याप्रमाणे आमचे विचार, आमच्या गोष्टी, आमचं तंत्र, आमचं ज्ञान, आमचं सन्मान, आमची फिलॉसॉफी ह्याच्यामध्ये जर बसली तर ती उपयोगाची, अन्यथा ती उपयोगाची नाही. देव म्हणतो ते मला गरजेचं नाही, ह्याच्यात बसायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस आम्ही कधी कधी म्हणतो देव माझ्या संगती बायबलमधून बोलला, प्रिय बंधू भगिनींनो, त्यावेळेस आमची वृत्ती ही नवीन करारामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये असणारी एक मंडळी आहे, त्या मंडळीला बिरिया मंडळी म्हणले. त्या बिरिया मंडळीसारखी आमची वृत्ती असायला हवी. ती मंडळी देवाचं वचन ऐकायची. संत पावलाने संदेश दिल्यानंतर देखील तिने वचन ऐकलं, घरी गेली आणि तिने देवाच्या वचनामध्ये ते पडताळून पाहिलं की याचा अर्थ असाच आहे का. मला काय वाटतो तो नाही, सांगणाऱ्याला काय वाटतो तो नाही, देवाच्या वचनाला काय वाटतो तो अर्थ आहे का, हा शोधून पाहण्याचं त्यांचं नेहमी प्रयत्न. अवघे 3 ते 4 वचने ह्या मंडळीसाठी आहेत, पण ती मंडळी शिकवती आम्ही देवाचं वचन पडताळून पाहायला पाहिजे, आहे तसं घ्यायला नको. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, येशूची ज्यावेळेस अरण्यात परीक्षा झाली, त्यावेळेस 40 दिवस 40 रात्र उपवास केल्यानंतर त्याचा परीक्षक म्हणजे सैतान समोर आला. त्यांनी पाहिलं की येशू 40 दिवस 40 रात्र उपवासामध्ये, आता शारीरिक वेदना होत आहेत, त्याला भूक लागली आणि तो म्हणतो हे येशू ह्या धोंड्याच्या भाकर होऊ देत. आणि येशू त्याला म्हणताना म्हणाला मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. लगेच तो म्हणला असं आहे का, चल इथून निघ. सगळ्या परीक्षा एकाच ठिकाणी नाही झाल्या बरं का. ही पहिली परीक्षा झाली यरिहो शहराच्या पलीकडच्या बाजूला, त्या ठिकाणी मोठी दरी आहे, त्या पलीकडच्या बाजूला ती परीक्षा झाली. दुसरं चल 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 म्हणला, तू म्हणतो ना देवाचं वचन, चल इथून. मग नेलं, इथं उभा राहा कंगोऱ्यावरती. शास्त्रात म्हटलंय की तू उडी टाक म्हणजे देवदूतून झेलून धरतील. येशू म्हणाला देवाची परीक्षा पाहू नको असं म्हटलं. कधी कधी आम्ही देवाचं वचन वापरतो आणि म्हणतो देव माझ्या संगती बायबलमधून बोलला. आम्ही हे शोधायला पाहिजे, माझ्या संगती बायबलमधून देव बोलतोय का सैतान बोलतोय. सैतान पण बायबलमधून बोलतो. येशू संगती बोलला ना वचन घेऊन. ज्या वेळेस वचन देवाच्या वचनातून बाहेर काढून त्याचा उपयोग केला जातो, त्यावेळेस ते सैतानाची व्यूहरचना आहे की सैतान म्हणतो तुझ्याच बायबलमधलं सांगतोय. एकदा एका पाळक साहेबांना एके ठिकाणी एक म्हणला तुमच्या बायबलमध्ये लिहिलंय देव नाही. हा मग पाळक साहेब म्हणले कुठं लिहिलं. लगेच त्याने वचन काढलं आणि दाखवलं देव नाही. आणि पाळक साहेब म्हणले अंगठा काढ. अंगठा काढल्यावर स्तोत्र 14 म्हणले मूड आपल्या मनात म्हणतो देव नाही. ते पाळक साहेब म्हटले तू झाकलं आणि त्यांनी हे दाखवलंस की तू मूड आहेस. बायबलमध्ये 2 वचन आहेत, एक अनुवादाच्या पुस्तकात आहे, एक कोरिन्थीकरास पत्रामध्ये आहे. हे दोन्ही वचनं सांगतात 2 किंवा 3 साक्षीदाराशिवाय कुठली गोष्ट मान्य करू. अनुवादाचं पुस्तक 19 अध्याय 15 वचन, दुसरे कोरिन्थीकरास पत्र 13 वचन की 2 किंवा 3 साक्षीदाराशिवाय कुठली गोष्ट मान्य करू नकोस. ज्यावेळेस आम्ही बायबलतली एखादी गोष्ट घेऊन येतो त्यावेळेस बायबलमध्ये त्यासाठी कमीत कमी 2 किंवा 3 पुरावे असायला हवेत. एकदा एक माणूस माझ्याकडे आला. तो म्हणाला पाळक साहेब तुमचं सेवा फार सोपी आहे, ख्रिश्चन लोकांमध्ये असते. म्हणलं असं तुम्हाला वाटतं. म्हणला पाळक साहेब मी माझ्या स्वतःला एक नियम लावून घेतला आहे. काय? ज्याप्रमाणे तो नामानकुडी बरा झाल्यानंतर त्याने सांगितलं मी ज्यावेळेस माझ्या राजा संगती असतो त्यावेळेस त्याच्या मंदिरामध्ये जाण्याची मला परवानगी मिळावी. वाचलं का शास्त्रपाठ? आलिशाकडे आल्यानंतर तिथं जाण्याची परवानगी मिळावी. आणि म्हणून मी माझ्या सहकार्यांसंगती सगळीकडे जातो, ते करतात, मी बाहेर उभा राहतो.
मी म्हणलो ते वचन नामान कोड्यासाठी आहे. पहिला तुझा नामान कुडी झाला पाहिजे. बरोबर आहे ना हो? तू नकशिकांत पारला भरला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुझ्यासाठी कुणीतरी आलिशा परत उभा राहायला पाहिजे. त्या आलिशाने सांगितलं पाहिजे मार डुबकी. प्रिय बंधू, आम्ही कधी कधी वचन इकडून तिकडं ओढतो, तिकडून तिकडं ओढतो, तिकडून तिकडं ओढतो, तोडमोड करतो, आणि मग ते कसं आशीर्वादाचं ठरेल? देवाचं आम्ही काय ऐकतो? शांततेत ऐकतो का? देवाचा आत्मा बोलतो ह्याची खात्री आपल्या अंतःकरणाला होती. हे माझं वचन आहे, हे मी तुला दिलंय, हे तुझ्या जीवनात काम करेल, हे तुझ्यासाठी आहे. 100% देव ओरडून ओरडून सांगतो. एक देवाचा सेवक म्हणतो, ज्यावेळेस आम्ही कठीण परिस्थितीत आहोत त्यावेळेस देव वारंवार आम्ही सांगते त्याच यासाठी की आमचा देवावरचा असणारा आमचा दृष्टिकोन बदलू नये. ज्यावेळेस आम्ही आनंदामध्ये आहोत, देव त्यावेळेस आमच्या कानामध्ये येऊन वचनाची कुजबूज करतो. C.S. लुईस नावाचे देवाचे सेवक होऊन गेले, आणि त्यांनी एक कल्पनात्मक पत्र लिहिलीत. एक सिनियर सैतान, ज्युनियर सैतानाला पत्र, असे बरेच आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य लिहिलं की त्यात सांगतो की लोकांना देवापासून दूर घेऊन जाण्यासाठी काय काय असावं. मला वाटतं 1940-47 साली ती पत्र लिहिली आहेत. बरीच पत्र आहेत है ना. त्याच्यामधलं एक वाक्य जे आहे ते फार सुंदर आहे. त्या वाक्यात म्हणलेलं आहे की जग येणाऱ्या काळामध्ये, हे जग जे आहे, हे जग येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी जाणार आहे त्या जगाचं नाव आहे वर्ल्ड ऑफ नॉईज. वर्ल्ड ऑफ नॉईज, गडबडी, आवाज, या जगाकडे हे जग सध्या प्रस्थान करत आहे. आणि आज तसंच आहे. आमच्या अवतीभोवती खूप आवाज आहेत. टेलिफोनचे आवाज वाजतात, हॉर्नचे आवाज वाजतात, गाड्याचे आवाज आहे, घरामध्ये गेलं तर टेलिव्हिजनचा आवाज आहे, खूप आवाज आहे. हे सगळे बाहेरचे आवाज असताना आमचे काही आंतरिक आवाज आहेत की आंतरिक आवाज ते आम्हाला शांत बसू देत नाही. आणि त्या पत्रामध्ये तो असणारा सिनियर सैतान ज्युनियर सैतानाला म्हणतो, तू लोकांमध्ये भरपूर आवाज टाक, म्हणजे लोकांना देवाचा आवाज ऐकायला येणार नाही. आम्हाला देवाचा आवाज ऐकायला येतो का हो? तो म्हणतो दार उघडलं, म्हणतो आता तो आत जातो है ना. तो म्हणतो तर मी त्याच्याजवळ आत जाईन. दार उघडलं की येशू आत जातो, येशू बाहेर नाही काढत. येशू आत येतो आणि येशू त्याच्या संगती बसतो, येशू त्याच्या संगती जेवतो, आणि त्याला येशू संगती. जेवण म्हणजे सहभागिता आहे. जेवण म्हणजे सहभागिता आहे. येशू संगती जेवणाची पद्धत आहे. येशू संगती आम्ही कसंही जेवू शकत नाही. ओके. सगळ्या जेवणाच्या पद्धती आहेत, त्याप्रमाणे येशू संगती जेवणाची पद्धत आहे. जी येशूची पद्धत वापरायला पाहिजे. कारण येशूकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस येशूकडे पाहत असताना एक गोष्ट आम्हाला पाहायला भेटते की येशू हा राजांचा राज आणि राजराजेश्वर आहे. हा जर राजांचा राज आहे तर त्याचं जेवणाचं सिस्टम आहे, त्या सिस्टममध्ये आम्ही जेवायला पाहिजे. येशू जसा बसतो तसं आम्ही बसायला पाहिजे. येशू जसं जेवतो तसं आम्ही जेवायला पाहिजे. येशूने जर फोक घेतला तर आम्ही फोक घ्यायला पाहिजे. येशूने जर चमचा घेतला तर स्पून घेतला स्पून घ्यायला पाहिजे. येशूने जर नाईफ घेतली तर नाईफ घ्यायला पाहिजे. येशू जर हाताने जेवतो तर आम्ही हाताने जेवायला पाहिजे. आम्ही येशू संगती बसल्यानंतर येशूचे एटिकेट्स आम्ही जेवताना पाळायला पाहिजे. आमचे एटिकेट्स पाळून होणार नाही. नाहीतर येशू जेवताना जेवतोय, येशूच्या तोंडाचा एक आवाज येत नाही ना आम्ही जेवतो, कठीण आहे. येशूचे एटिकेट्स पाळायला पाहिलो. तोंडाच्या येशू जेवताना सिस्टमॅटिक आपल्या खुर्चीकडे बसलाय, खुर्चीवरतीच बसलाय, आणि तेवढ्याच ह्याच्यात तो जेवतो येशू. आम्ही जेवताना असं जेवतोय. येशू मला कुठून आणलाय मी ह्याला धरून? येशू संगती जेवायचं तर येशू सारखं जेवायला पाहिजे. आमच्यासारखं जीवन होणार नाही, कारण की ती सहभागिता आहे, आणि सहभागिता दोन्ही बाजूने असते. येशूच्या बाजूने आणि आमच्या बाजूने ही सहभागिता वाढणारी असायला पाहिजे. ह्या सहभागीमध्ये उबदारपणा असायला पाहिजे. ह्या सहभागितेमध्ये ज्यावेळेस आम्ही जेवतो, आता बऱ्याच ठिकाणी जेवत असताना लोक बोलत नाहीत, कारण की घरामध्ये टेलिव्हिजन, काही ठिकाणी मोबाईलवरती काहीतरी चालू असतो, ते बघत लहान मुलांनी ते बघितल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही इतकी बरी. पण पूर्वीच्या काळी ज्यावेळेस येशू लिहितो त्यावेळेस लोक जेवायला एकत्र बसल्यानंतर ते एकमेकांशी बोलत होते. आम्ही येशूशी काय बोलणार हे आम्हाला माहीत असायला हवं. नाहीतर आम्ही येशू म्हणतो, येशू माझ्याकडे ना 10 PhD आहेत. येशू म्हणल मी त्या सगळ्या PhD देणार आहे. कोणी तर म्हणेल, येशू मी माझ्या घरामध्ये स्वर्ग तयार केला. येशू म्हणेल, तुझा स्वर्ग जे आहे ते नरकाच्या बरोबरच आहे, माझा स्वर्ग वेगळा आहे. कुणीतरी येशूला म्हणेल, येशू माझ्याकडे एवढी धनदौलत आहे. येशू म्हणेल, तुझी धनदौलत मला काय सांगतो बाबा, माझ्याकडे मी चालायलाच रस्ते सोन्याचे केलेत. ते पण कसल्या सोन्याचे?
एक नंबर सोन्याचे, व्हाईट गोल्ड. माझा विश्वास आहे स्वर्ग पिवळा नाही, स्वर्ग पांढरा आहे. कारण की त्यावेळेस पण पांढरं सोनं हे सर्वश्रेष्ठ सोनं होतं. कालपरत्वे लोकांनी पांढऱ्या सोन्याकडे आपले मोर्चा वळवला, म्हणून सगळीकडे स्वर्गाचं चित्र पिवळं दिसतंय. आजही व्हाईट गोल्ड जगातलं महागडं गोल्ड आहे. त्याला प्लेटिनियम म्हणून सध्या लोक म्हणू लागलेत. तो येशू म्हणाल, तू तुझ्या श्रीमंतीचं काय सांगतोस? माझ्याकडे रस्तेच मी सोन्याचे केले, त्याच्यावरून मी चालतो. तू कधी चाललास का? कुणी तर म्हणाले, येशू मला खूप नातलग आहेत. येशू म्हणाल, तुझे नातलग मला काय सांगतो? माझा पिता जो आहे त्याने तुला सगळे नातलग दिलेत, तो सर्वश्रेष्ठ आहे. प्रिय बंधू भगिनी, येशूशी आम्ही काय बोलणार, येशूशी काय बोलायचं? आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगताना म्हणतं, ज्यावेळेस मी देवाच्या मंदिरी जातो त्यावेळेस शब्द जपून उच्चार. आम्ही काही बोलू शकत नाही हो, काही बोलू शकत नाही. आम्ही काय बोलायचं ठरवायला पाहिजे. का माहिती आहे का? कारण की आम्ही बोलणाऱ्या प्रत्येक शब्दाचा आम्हाला काय द्यायचा आहे? हिशोब द्यायचा. हिशोब म्हणजे काय? समजा मी जयला दिले 500 रुपये आणि जय मला पाळायचं बेधारात 40 रुपये. त्यांनी मला 460 रुपयाचा हिशोब द्यायचा. 460 रुपयात काय काय त्यांनी आणले. आमचे जे शब्द आहेत ना, ह्या शब्दाचा आम्हाला देवाला हिशोब द्या. आम्ही काय बोलतो, कशासाठी बोलतो, किती बोलतो, कोठे बोलतो, कोणासाठी बोलतो, कोणाकरिता बोलतो, देवाचं त्यातून गौरव होतं का, होत नाही आपल्यासोबत. ह्या प्रत्येक शब्दाचा त्यातून देव असा एक गठ्ठा बाजूला काढेल की ज्यातून देवाचं गौरव होईल. याकोबाच्या पत्रात तर त्याच्या पुढची स्टेप आहे. याकोबाचं पत्र म्हणतं की एकाच झऱ्यातून गोड पाणी आणि कडू पाणी येणार नाही. कारण की एक तर आम्ही देवाची स्तुती करू शकतो किंवा आम्ही देवाला शाप देऊ शकतो. आणि देवाला मनुष्य सरळ सरळ शाप देणार नाही, परंतु येशू ख्रिस्त म्हणतो, मागच्या वेळेस मी सांगितलं, जर समजा तो म्हणेल, अरे तुम्ही माझ्यावर प्रीती केली, या माझ्या उजव्या बाजूला, या माझ्या उजव्या बाजूला. त्यावेळेस प्रभूजी तो म्हणतो, ज्यावेळेस मी उघडा बागडा होतो, ज्यावेळेस मी भुकेला होतो, त्यावेळेस तुम्ही माझी काळजी घेतली आणि म्हणून ते तुम्ही त्याला केलं नाही, एक माझ्या छोट्या सेवकाला केलं, म्हणजे तुम्ही ते मला केलेलं आहे. आम्ही ज्या वेळेस देवाच्या लोकांविरुद्ध बोलतो ते दुसऱ्या गाठ्यात पडत, ते कडू पाणी आहे. प्रिय बंधू भगिनींनो, येशूशी काय बोलायचं ठरवायला पाहिलं. म्हणून स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, हे देवा, पहाटे उठून मी माझी प्रार्थना तुला रचून सादर करेन. प्रार्थना म्हणजे देवाला इन्फॉर्मेशन देणं नव्हे. प्रार्थना म्हणजे देवाला माहिती देणं नव्हे. प्रार्थना म्हणजे काय काय हो? देवाशी बोलणे, देवाला आमच्या बोलण्यातून आमची विनंती मांडणे, ते म्हणजे प्रार्थना आहे. देवाला आमची इन्फॉर्मेशन नकोय, बरोबर आहे ना? देवाला माहिती नाही इन्फॉर्मेशन, माहिती की नाही? गॉड नोज एव्हरीथिंग. आम्ही देवाकडे प्रार्थना सादर करत असताना माझं आणि ते देवाचं बोलणं आहे, म्हणून आम्ही पाहिलं मी देवाला काय सांगतो. तो म्हणतो, तो माझ्या बरोबर जेवीन. मी जगातलं सर्वात सुंदर जेवण प्रभू येशू ख्रिस्ता संगती जेवण. जगात कुठल्या माणसा संगती जेवा त्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्ता संगती जेवणं जगातलं सुंदर जेवण आहे. देवा संगती सहभागिता करणं ही सगळ्यात सुंदर जेवण आहे. म्हणून येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये वारंवार त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की येशू वारंवार शुभवर्तमान आम्हाला सांगतं की तो एकटा प्रार्थनेसाठी गेला, रात्रभर प्रार्थना केली, लोकांना सोडून तो अरण्यात गेला, त्यांनी रात्र घालवली, तो देवाशी बोलला, त्याने प्रार्थना केली, तो तिकडे इतक्या वेळ होता, त्यानंतर शिष्य पुढे गेले, मग तो पाठीमागून आला. ह्या सगळ्या गोष्टी सांगतात देवासंगती बोलणं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवासाठी एकदा दार उघडलं की देवासंगती आम्हाला बोलावं लागतं आणि ते देवाच्या पद्धतीने बोलावं लागतं, कसंही बोलता येत नाही. पुढं तो म्हणतो, तो माझ्या मी आणि तो माझ्याबरोबर जीवील. फक्त येशू जेवणार नाही, येशू म्हणतो तू पण माझ्या जेवणातलं घे. येताना येशू जेवण घेऊन येतो, आमच्या जेवणाची येशूला गरज नाही. बरोबर आहे ना? कशावरून? योहानकृत शुभवर्तमानामध्ये सांगितलं, येशूचं पुनरुत्थान झालं 7व्या दिवशी. ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस 7व्या दिवशी येशू त्या तिबिरिया समुद्रावरती आहे, किंवा
ज्या ठिकाणी येशूने 7 जणांना जेवण दिलं, येशू म्हणतो या न्याहारी करा, त्या ठिकाणी लिहिलं की येशूने सांगितलं त्यातले काही मासे आणा. ते मासे घेऊन आले, तोपर्यंत येशूने ब्रेकफास्ट तयार केलेला होता. आणि येशू म्हणतो तुम्ही आणलेत मासे असू द्यात, कम लेट अस हॅव ब्रेकफास्ट. या माझ्या संगती न्याहारी करा. येशूने ऑलरेडी तयार केलं. येशूला आमच्या जेवणाची गरज नाही. येशूकडे येशूचं जेवण आहे. येशू कणातून सगळं उत्पन्न करू शकतो. बुधवारच्या प्रार्थनेत मी उदाहरण सांगितलं, जगातलं काणा गावामधला जो चमत्कार आहे पाण्याचा द्राक्षरस होणे, त्याचं एका वाक्यात जगातल्या एका माणसाने खूप सुंदर वर्णन केलं. तो काय म्हणला माहिती आहे का? वेन क्रिएशन सॉ इट्स क्रिएटर इट ब्लॉसम. ज्या वेळेस निर्मितीने निर्माण करताना पाहिलं त्यावेळेस ते गुलाबी झालं. काय सुंदर संकल्पना आहे हो. अख्खा काणा गावातला चमत्कार एका वाक्यात बसला. तो माणूस नंतर जगातला मोठा लेखक झाला. लहानपणी त्या मुलांनी ते वाक्य लिहिलं होतं. माझी आणि येशूची ओळख आहे का? आज येशू दारावर हाक मारतोय, दार उघड. कारण की आम्ही का दार उघडायला पाहिजे त्याचं उत्तर आम्हाला उपदेशकाच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायात पाहायला भेटतं. कारण की जर आम्ही देवासाठी दार उघडत नाही तर काय घडू शकतो? तो म्हणतो आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस थाप ऐकायला येते त्यावेळेस ख्रिस्तासाठी दार उघडणं गरजेचं आहे. आम्ही तरुण असो, वयोवृद्ध असो, टीनेजर असो, लहान मुलं असो, स्त्री असो, पुरुष असो, आम्ही दार उघडायला. आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. तो म्हणतो का स्मर? पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला सुख नाही असे तू म्हणशील. यदा कदाचित आज माझ्याकडे सुख आहे, पण असे दिवस येत आहेत की त्यावेळेस मला सुख नाही असं तू तुझ्या तोंडाने म्हणशील. काय सुख नाही? त्या समय सूर्य, प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील. आयुष्यामध्ये असे दिवस येतील की डोळ्याची असणारी दृष्टी कमी होईल. म्हणून सूर्य, प्रकाश, चंद्र अंधकारमय होतील, अंधुक होतील. म्हातारपणाकडे जसा मनुष्य प्रस्थान करतो, मृत्यूशयेकडे जाण्याकडे जसा तो प्रस्थान करतो, म्हातारपण म्हणण्यापेक्षा मृत्यूशयेकडे प्रस्थान करतो, तसे डोळ्याचा असणारा प्रकाश, डोळ्याचं असणारं पाहणं फार कमी 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 होतं. जसं मनुष्याचं वय जास्त तसा तो आंधळा जास्त होत जातो. म्हणून तो म्हणतो की अंधुक होतील आणि पावसानंतर आभरे पुन्हा येतील. त्या काळी घराचे रखवालदार कापतील. घराचे रखवालदार म्हणजे काय हो? घर, तुमचं शरीररूपी घर कशावर अवलंबून आहे? घराचे रखवालदार कापतील, दात पडायला लागतील, खाता येणार नाही, शरीर डगमगायला लागेल. केवळ गुडघ्यात झिजल्याने नाही, पायच मोडल्याने नाही, न खाता आल्यामुळं जसा मनुष्य आपल्या मरणाकडे जवळ जवळ जातो तसं तसं त्याचे दात एक एक पडू लागतात. आता नवीन पिढीला तर 32 दात नाहीत, आहे का रे? किती आहेत? अरे बाप्तिस्माचा क्लास अजून लक्षात. व्हेरी गुड. तो म्हणला 28. नवीन पिढीला शेवटचे 4 दात जे अक्कलदाढ आहे ती येत नाही, ती काढावी लागते, कारण जबडा माणसाचा लहान झालाय. बरं, मग ते हळूहळू जातील, खाता येणार नाही. मग मिक्सर, ग्राइंडर, सूप, ज्यूस ह्याच्यावरती जीवन जगावं लागेल. पुढे आल्यानंतर हा असणारा उपदेशकाचा पुस्तक लिहिणारा उपदेशक म्हणतो की इतकंच नाही तर तो म्हणतो थोडे बळकट पुरुष वागतील, कंबर वाकेल, पाय गळतील. दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्याचे काम बंद होईल. दळणाऱ्या म्हणजे आमचे दात कमी उरतील म्हणून त्यांचं काम कमी होईल. कमी 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 होत जाईल. जसा माणूस वयोवृद्ध होत जातो तसे त्याच्या पायाचे हॉकी स्टिक होत जातात. सरळ चालणारा माणूस असा चालू लागतो, कारण की ते कंबर बसायला लागते, कारण की त्याच्यावरती आमचं शरीर अवलंबून आहे. पुढे आल्यानंतर म्हणतो जात्याचा आवाज, खिडक्यातून पाहणारे अंध होतील. जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरील दारी मिटतील. कानं हळूहळू बंद व्हायला लागतील. शेजारचा आपल्या विरुद्धच काय बोलतोय हेही ऐकायला येणार नाही. पुढं पक्षाच्या शब्दाने देखील त्यांच्या निद्रेचा भंग होईल. माणूस काय बोलतो हे समजणार नाही, परंतु निद्रानाश ठेवलेलाच आहे. म्हणून माणसं, वयोवृद्ध मंडळी जशी वयाकडे जाती तशी त्यांची झोप कमी होते, तसे कमी कमी झोपू लागतात. थोडं खट झालं तरी ते उठून बघतात काय झालंय.
बाकीचं ऐकायला येत नाही, पण शरीराच्या कंपनाने किंवा कानाच्या कंपनाने समजतं काहीतरी गडबड आहे आणि ते उठून बसतात. वयोवृद्धाकडे माणूस निघालेला आहे, तो म्हणतो इतकंच नाही, तो म्हणतो सर्व गायन स्वर मंदावतील. एका वेळेस सुपरहिट गाणं गाणारा मनुष्य म्हातारपणी त्याला शब्द जुळवता येत नाहीत, गोष्टी बोलता येत नाही, कारण की तो आता हे जग सोडण्याच्या वाटेवरती निघालेला आहे. तो म्हणते ते चढायला भीतील. पूर्वी त्याने हायकिंग केलं, डोंगर चढला, पण आता चढ दिसलं की असं वाटतं मी गरंगळून खाली येईल, म्हणून तो चढण्याच्या भानगडीत पडत नाही. रस्ता धोक्याने भरलाय असे त्यास वाटेल. त्याच रस्त्याला त्याने पूर्वी 100-125 किलोमीटरने गाडी पळवली, परंतु आता त्याला दुसरा जवळून गेला 30च्या स्पीडनी, तरी भीती वाटते, कारण धोक्याने रस्ता भरलाय हे समजेल. म्हातारपणाची सगळी चिन्ह आहेत, मरणाकडे जाण्याची चिन्ह आहेत. मरण आपल्याला गाठण्याच्या अगोदर येशू जो दार वाजवत आहे त्या दार उघडून आम्ही आत घ्यायला पाहिजे, कारण तो पुढे आल्यानंतर हा उपदेशक मनुष्याच्या मरणाचं चित्र करतो. तो म्हणतो ते चढायला भीतील, रस्ता धोक्याने भरलाय असं त्यास वाटेल, बदाम फुलेल, तो सुद्धा जड वाटेल, वासना निमेल, कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास चालला आहे आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कंगोरा फुटेल, झाऱ्यावरचा घडा फुटेल, आडावरचा रहाट मोडेल, तेव्हा माती पुन्हा माती जाऊन मिळेल. आम्ही सगळे मरणार आहोत, आम्ही सगळे नश्वर आहोत, पण आम्ही नश्वरतेकडे आणि अनंतकालिक जीवन संपत्तीकडे जात असताना अनंतकालिक जीवनाच्या प्रवासामध्ये मी येशूला माझ्यात घेतलं का? येशू आजही हाक मारतोय, अरे दार उघड, उघडदार. नको कडी घातली का? कडी घातली काढ, तुझी कडी आहे ती तू बसवलीस, उघड, मला तुझ्या जीवनात यायचंय, कारण की मला तुझ्या संगती जेवण करायचंय, मला तुझ्या संगती सहभागिता मिळवायची, मला तुझ्या संगती पुढे चालायचंय, मला तुला नीट उभा करायचंय, तू उघडदार. प्रिय बंधू भगिनींनो, एक तर आम्ही येशूला आमच्या जीवनात घेऊ शकतो किंवा येशूला बाहेर ठेवू शकतो. येशूला जर बाहेर ठेवलं तर मेल्यानंतर अनंतकालिक मरणाकडे जावं लागेल, की ज्याला नरक म्हटलंय. आणि नरक आहे, नरक आहे कशावरून? अनेक वेळेस मरणारे लोक म्हणतात मी अंधकाराकडे चाललोय, मला अंधारात ओढत आहे. मी नवीन आलो 20 वर्षापूर्वी, काही लोकांनी मला सांगितलं, त्यावेळेस नरकाचा एक संदेश आहे. ते म्हणले पाळक साहेब आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, कुणीतरी मरत होतं आणि त्याचं तारण पालन होतं, तो माणूस म्हणतो मी अंधारात ओढला जात आहे, मला वाचवा, मला धरा. आणि त्याच वेळेस दुसरं उदाहरण लगेच मला इथंच समजलं. कुणीतरी एक व्यक्ती ती म्हणली मी मरण पावलो आणि थोड्या काळासाठी ती पुन्हा जीवनात आली. ती म्हणाली काय देवाच्या समक्षतेमध्ये प्रकाश आणि प्रफुल्लितपणा आहे, त्या ठिकाणी खूप प्रकाश आहे आणि आम्ही त्या ठिकाणी जातो त्यावेळेस आनंद होतो. तेवढं बोलली आणि व्यक्ती परत मरण पावली. जगात मेल्यानंतर स्वर्ग आणि नरक दोन्ही आहेत. मी मेल्यानंतर कुठं जाणारे ठरवा. इकडच्या असणाऱ्या छोट्या गोष्टीसाठी नरकाची निवड नका करू, कारण मला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही आम्ही कधी मरणार आहोत. हे माहीत असतं ना तर आम्हाला 0.1% चान्स होता की मी अगोदर देवा मी हे केलं क्षमा कर. ना मला माहीत नाही ना तुम्हाला माहिती. त्याच्यामुळे देवाची थाप वाजली ना उघडायला पाहिजे. आता या थापीचा दुसरा अर्थ, आमचं कधी कधी आमचं तारण झालेलं आहे, पण कधी कधी आमच्याकडनं काही चुका होतात आणि देव दार वाचतं, उघड, आतून ह्या गोष्टीची कडी बसली ती काढा, मला परत आत यायचं. ही गोष्ट तुझ्या चुकीची घडते, ही काढ, मला आत यायचं आहे. आणि देव आम्हाला देवाच्या आत्म्याच्या द्वारे आमच्याशी बोलतो. प्रिय बंधू भगिनींनो, ज्यांनी अजून एकदा येशूचा स्वीकार केला आणि ऐकणारे जन हो, आजच वेळ आहे. नाहीतर शास्त्र म्हणतं सुगी संपली, हंगाम आटोपला, पण आमचं तारण काय झालं नाही. जग आणि जगाच्या गोष्टीला कवटाळण्यापेक्षा पुनरुत्थित ख्रिस्त जो दार वाजवतोय ते दार उघडून आत घ्या आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनात घ्या आणि ख्रिस्त म्हणतो तसं जीवन जगा. आमचं तारण झालेलं आहे, पण कधी कधी आमच्याकडून चुका होतात. म्हणून तर योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन आहे, कारण की तो विश्वसनीय व न्यायी आहे. जर आम्ही आमची पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून तो आमच्या अपराधांची क्षमा करेल. आणि देव म्हणतो इथं तू चुकलास, ती आतली कडी काढा. देवा तू आत आहे, मी असा आहे. यासाठी
की देवाची इच्छा आहे कोणाचा नाश होणे. उभा राहूयात, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद, सुवंद्य परात्पर म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. आज पुन्हा एकदा प्रभुदेवा तू आमच्या अंतःकरणाची दारं वाजवलीस आणि उघडण्याची जबाबदारी तू आमच्यावर ठेवलीस. प्रभुदेव, आमची प्रार्थना आहे, तुझ्या पाचारणाला आम्ही योग्य तो प्रतिसाद द्यावा अशी तुझी कृपा दे. आमचा सहाय्यकर्ता पुढारी हो, त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत देवा, आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. तुझं वचन जे आज आमच्याकडे त्याच्यावरती आम्ही मनन करावा, आपल्या अंतःकरणात साठवून ठेवावं, देवाची कृपा प्राप्त करावी. त्यातून आमच्या प्रत्येकाच्या जीवनात 30 पट, 60 पट, 100 पट पीक यावं अशी कृपा तू आज विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत आणि त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव करून घे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि मंडळीशी संवाद साधणाऱ्या पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.